गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे फ्रायडे आणि आज मी फक्त रेसिपी व्लॉगच शूट करणार आहे। सो गाइस, मार्गशीर्ष महिना संपला आहे, सो मी तुम्हाला फिशची रेसिपी दाखवणार आहे, ती पण मालवणी पद्धतीमध्ये। मम्मीने आज कोलंबी मुशी म्हणजे जी मोरी मच्छी असते, बेबी शार्क बोलतात। सो गाइज, नॉनव्हेजची ही फर्स्ट रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती, कारण मी यूट्यूब चॅनल्स मार्गशीर्षमध्ये चालू केलं होतं। सो ही माझी फर्स्ट रेसिपी आहे नॉनव्हेजची। यापुढे तुम्हाला बघायला भेटतील नॉनव्हेजच्या अशा रेसिपी, त्या पण मालवणी पद्धतीमध्ये। सो गाइज, इथे आहे फिश, ही आहे मोरी मच्छी, याला मुशी पण बोलतात आणि बेबी शार्क पण बोलतात। सो याची मम्मी ग्रेव्ही करणार आहे मालवणी पद्धतीमध्ये। सो त्यासाठी ह्याला वाटण काढावं लागतं। हे आहे वाटण त्याचं। हे बघा, ह्याला उभा चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर, ओलं खोबरं किसून घेतले मम्मीने, आलं आणि लसूण, इथे मिरी आहे, लवंग आहे आणि थोडंसं जायफळ आहे। थोडंसं सामान घेतलं आहे, कारण आमच्या मालवणी मसाल्यामध्ये सर्व ॲड केलेलं आहे आधीच, तर तुम्हाला असेल पाहिजे तर जास्त तुम्ही यूज करू शकता। सो आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मी तर भाजून घेते, दाखवते तुम्हाला कसं भाजतात ते। थोडंसं सामान आहे ते भाजून घेते, थोडंसंच भाजून घ्यायचं, जास्त नाही। आवाज कमी कर ओन टीव्हीचा। इथे मिरयानी भाजली आपली, मी काढून घेते। आता आपल्याला लसूण आणि आलं भाजून घ्यायचं आहे। थोडं पाहिजे तर तुम्ही तेल ॲड करू शकता। मी मम्मीला वाटण भाजून देते, नंतर मम्मी फोडणीला देईल। भाजलं आहे, मी काढते। आता कांदा ॲड करायचा आहे। कांदा आपल्याला थोडा पिंक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जास्त पण भाजायचा नाही आहे, काळा होईपर्यंत। थोडा लालसर झाला की त्यामध्ये खोबरे ॲड करणार आहे मी। सो कांदा आपला थोडा नरम झाला आहे आता यामध्ये मी खोबरे ॲड करते। खोबरं बस 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे, हलकं लाल होईल तोपर्यंत, जास्त असं काळं नाही करून घ्यायचं, म्हणजे टेस्ट पुन्हा चेंज होते जेवणाची। मी आता कोथिंबीर ॲड करते। बस ह्याला फक्त 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, एवढंच लाल करायचं आहे खोबरं आपल्याला। बस आता हे काढून घेणार आहे मी। सो गाइस, हे बघा वाटण झालं आहे भाजून, असं दिसतंय। सर्व मिक्स केलं आहे मी, यामध्ये लसूण आणि जे मसाला होता तो पण ॲड केला याच्यामध्ये। याला बस मिक्सर लावून घ्यायचं आहे आता। सो आता मग मी कढीपत्ता ॲड करते आणि कांदा, हळद, थोडं परतून घ्यायचं याला।
कांदा थोडा भाजला आहे, सो तो टोमॅटो ॲड केला आहे. हा आहे थोडा मालवणी मसाला. आता मुशी ॲड करते मम्मी. मुशी सुद्धा जास्त वेळ नाही लागत, लगेच शिजते. यामध्ये आता वाटण ॲड करते मम्मी, जे आपण केलं होतं ना मालवणी वाटण ते. किती मिनिटं लागतात मम्मी शिजायला? 10 मिनिटं. 10 मिनिटामध्ये हे शिजून होईल. थोडं पाणी पण टाकलंय. बस त्याला शिजू द्यायचं आहे. मीठ टाकते मम्मी आता. आणि हे टाकलंय कोकम मम्मीने. फिशमध्ये थोडं आंबट पाहिजे असतं, सो आपली मोहरी मच्छी रेडी आहे. इथे मोहरीची ग्रेव्ही. तुम्हाला पाहिजे तुम्ही पातळ पण करू शकता. यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं. आम्हाला थोडी ग्रेव्ही पाहिजे, सो ही एवढीच ठेवली आहे. हे बघा अशी आहे. एकदा करून बघा, मस्त लागते. सो गाईज, आपण जे कोलंबीचे सार करणार आहे ना, हे त्यासाठी वाटण आहे. यामध्ये आहे लाल मिरची, धने, लसूण, टमॅटो आणि थोडंसं आलं. हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. घेतले मिक्सरला लावून मम्मीने. थोडं अजून लावायचं बाकी आहे. इथे आहे ओलं खोबरं आणि कांदा. सो हे पण आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे. आणि हे भाजायचं नाही आहे, हे आपल्याला कच्चंच लावायचं आहे मिक्सरला सारासाठी. सो गाईज, मम्मी ते साराला फोडणी देते. मम्मीने तेल टाकलं आहे. ही बघा, इथे आहेत कोलंबी. मस्त सार करणाऱ्याचं. मम्मी ते लसूण टाकते आतमध्ये. कढीपत्ता. आता आपण जे वाटण केलं होतं ना मगाशी मिरचीचं, आणि ते टाकायचं आतमध्ये. आणि हळद पण ॲड केली आतमध्ये. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला याला. आता आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते ॲड करते. त्यामध्ये थोडं पाणी पण ॲड केलं होतं. हे बघा, हे असं दिसतंय. ह्याला थोडी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर यामध्ये प्रॉन्स ॲड करायचे. यामध्ये मम्मी कोकम ॲड करते. ही आमची गावची कोकम आहेत, मालवणी घरगुती कोकम. आता मीठ टाकते. मस्त लागतंय टेस्टी सार. हे बघा, इथे साराला उकळी आली आहे मस्त. करते ॲड आता. सो मम्मी तर कोलंबी ॲड करते याच्यात. थोडे कोलंबी ठेवली आहे मम्मीने फ्राय करायला.
टाइम लागेल शिजायला मम्मी? 5 मिनिटं. 5 मिनिटामध्ये रेडी होईल सार आपलं. कोलंबी पण लवकर शिजतात, जास्त वेळ नाही आहे शिजायला. सो गाईज, मगाची जे लाल वाटण केलं होतं ना, त्याचा व्हिडिओ काढायला विसरलेली. मम्मीने आधीच मिक्सरला लावून ठेवलं होतं. सो त्यामध्ये ना लाल संगमेश्वरी मिरची यूज केली होती. तुम्हाला मी नेक्स्ट टाइम दाखवेन परत सार करताना. त्यामध्ये लाल संगमेश्वरी, टमॅटो, धने, लसूण आणि आलं टाकलं होतं. सो गाईज, इथे आपली कोलंबी शिजली आहे. आता कोथिंबीर ॲड करते मम्मी. कोथिंबीर थोडी मोठीच कट केली आहे, कारण दिला आवडत नाही, मग साईडला काढायला थोडी इझी पडेल म्हणून. बस आपलं सार रेडी आहे आता. गाईज, मम्मी ते भाकरी करून घेते. ही भाकरी ज्वारी आणि काय मम्मीच्या? बाजरी. ज्वारी आणि बाजरीची आहे. तरी चांगली असते, हेल्दी असते. सो तांदळाची आम्ही भाकरी खातो, पण कधी कधी खातो, डेली नाही खात ती, बिकॉज आमच्याकडे जास्त राईस असतो. सो भाकरी पण तांदळाची सो नाही करत जास्त ती. सो गाईज, मम्मी ते भाकरी थापते. भाकरी फुगते इथे मस्त, हे बघा. बस एवढीच फुगते. बस आता काढून घ्यायची. आता ही दुसरी आहे भाकरी. मस्त त्याला पाणी लावून घ्यायचं. भाकरी करताना गॅस खूप खराब होते. हे बघा, सर्व पीठ पडतं साईडला. बस असं त्याला भाजून घ्यायचं अलटी पलटी करून. सो गाईज, इथे जेवण रेडी आहे. आपली भाकरी, इथे आहे कोलंबीचं सार, आपली मुशीची ग्रेव्ही, इथे मम्मीने प्रॉन्स सुकी चटणी केली होती, कांदा, लिंबू आणि भात. सो गाईज, चला मी जेवते आता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.